श्री स्वामी समर्थ. रोजच्या जीवनातील अडचणींवर स्वामी समर्थांचे प्रभावी तोडगे आणि उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नंबर 1, मुलं ऐकत नसतील तर त्यांच्या कपाळावर स्वामींचा नामजप करत हात फिरवा. फायदा, मुलं आज्ञाधारक होतात. नंबर 2, घरात सतत भांडणं होत असतील ना तर स्वामींच्या फोटोसमोर रोज धूप लावा. याचा फायदा, वाद क्षमतात शांती टिकते आणि घरात भांडणे खूप होतात. हा उपाय पण रोज करायचा. नंबर 3, नोकरीत अडथळे येत असतील ना तर दर सकाळी म्हणजे रोज सकाळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणा. फायदा, यश मिळते व नोकरी स्थिर राहते. नंबर 4, परीक्षेत लक्ष लागत नसेल अभ्यासाच्या पुस्तकावर स्वामींचा नामजप करून ठेवा. याचा फायदा, मुलांची स्मरणशक्ती वाढते आणि मुलांचं परीक्षेत आणि अभ्यासात लक्ष राहते. नंबर 5, जर एखादा कुटुंबात माणूस आजारी असेल तर आजारी माणसाच्या उशीखाली स्वामींचा एक छोटासा फोटो ठेवा. याचा फायदा, रोग कमी होते आणि आजारी माणसाचं धैर्य मिळते. नंबर 6, घरात पैशाची कमतरता असेल ना तर स्वामींना साखर आणि नारळ अर्पण करा. याचा फायदा, लक्ष्मी प्रसन्नता मिळते. हा उपाय दर गुरुवारी केला तरी चालेल. नंबर 7, मुलाखतीला जाताना ओम स्वामी समर्थ असा मंत्र म्हणून उजवा पाय घराच्या बाहेर टाका. फायदा, यश निश्चितच मिळते. नंबर 8, प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून स्वामींचा छोटासा फोटो खिशात ठेवा. याने तुमची संकट टळतात येणारे आणि प्रवास हा सुरक्षित होतो. नंबर 9, वाईट स्वप्न जर तुम्हाला पडत असतील ना, तुमच्या मुलांना पडत असतील तर झोपण्याआधी स्वामींचं नाव घ्या. किमान 11 वेळा तरी स्वामींचं नाव घ्या. याचा फायदा, शांत झोप लागते. नंबर 10, नजरदोष जर तुम्हाला वाटत असेल ना तर स्वामींच्या नावाचा उदक अंगावर शिंपडा. याने काय होते, वाईट नजर दूर होते आणि नजरदोष लागलेला राहते तो पण निघून जाते. नंबर 11, पैसा कमी येतो आणि खर्च जास्त होतो तर दर शुक्रवारी स्वामींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य द्या आणि ओम श्री स्वामी समर्थ असं 21 वेळा म्हणा. याचा फायदा, घरात पैशाचा ओघ वाढतो आणि अनाठायी जो खर्च राहतो तो थांबून जातो. नंबर 2, पैसा आला तरी आजारांवर खर्च होतो का? आजारपण असलेल्या व्यक्तीच्या कपाळावर स्वामींच्या नावाचा उदक फिरवा आणि अंगावर सुद्धा शिंपडा. याचा फायदा, आरोग्य सुधारते आणि पैसा साठतो. नंबर 3, नवरा बायकोचं ऐकत नाही आहे का? बायकोने मग काय करायचं, सकाळी स्वामींच्या फोटोसमोर 5 बत्ताशे ठेवून ओम स्वामी समर्थ असा नामजप करावा आणि तो नवऱ्याला बत्ताशा खायला द्यावा. याचा फायदा असा होतो की नवऱ्याचा स्वभाव मवाड होतो आणि तो बोलणं ऐकतो. नंबर 4, नवऱ्यावर बाह्यांच्याचा प्रभाव आहे का? स्वामींच्या चरणी मग पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा जपा. नंतर नवऱ्याच्या अंगावर हात फिरवा. याचा फायदा, बाहेरचं आकर्षण कमी होतं आणि नवरा घरचं ऐकू लागतं. नंबर 5, दारूचं व्यसन जास्त आहे का? मग स्वामींना लिंबाचा हार अर्पण करून प्रार्थना करा, माझ्या नवऱ्याचा व्यसनाची बुद्धी आपण बदलावी. याचा फायदा काय होईल, दारू पिण्याची इच्छा कमी होत जाईल. नंबर 6, नवऱ्याच्या वाईट सवय दूर करण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर गंगाजल ठेवा, नामजप करा आणि ते पाणी नवऱ्याला चहात पाण्यात गुपचूप मिसळा. याचा फायदा, हळूहळू वाईट सवय सुटतात आणि घराकडे लक्ष वाढते. नंबर 7, घरात सतत भांडणं होतात का? मग स्वामींच्या फोटोपुढे दर मंगळवारी लाल फूल अर्पण करा आणि ओम श्री स्वामी समर्थ असं 21 वेळा म्हणा. याचा फायदा, घरातील वाद कमी होतात आणि प्रेम व समजूत वाढते. नंबर 8, मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाही का? मग मुलांच्या वहीवर स्वामींचं नाव लिहून ती वही त्यांच्यासमोर ठेवा आणि नामजप करा. याचा फायदा, अभ्यासाची आवड वाढते आणि बुद्धी तेजस्वी होते. नंबर 9, सतत पैशाची टंचाई बसत आहे का? तर दर गुरुवारी स्वामींना हळद कुंकाचा नैवेद्य अर्पण करून
ओम स्वामी समर्थ असा 108 वेळा जप करा. याचा फायदा पैशाचा ओघ सुरू होतो आणि साठासुद्धा होतो. तर पैशाच्या टंचाईसाठी हा उपाय नक्की करा. नंबर 10, मुलीच्या लग्नात अडथळे येत आहेत का? तर मग स्वामींच्या चरणी मोत्याचा सिंदूर अर्पण करून प्रार्थना करा, माझ्या मुलीच्या संसाराची गाठ लावा स्वामी. याचा फायदा लवकर योग्य स्थळ मिळते आणि विवाह योग जुळतो. नंबर 11, घरात नेहमी भीती किंवा नकारात्मकता जाणवते का? मग गुरुवार किंवा शनिवार स्वामींच्या चरणी धूप दीप लावा आणि गजरासुद्धा अर्पण करा. याचा फायदा घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि शांती वाढते. नंबर 12, नोकरीत अडथळे येत आहेत का? मग स्वामींच्या फोटोपुढे पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करून 11 वेळा नामजप करा. नामजप कसा करायचा ते तुम्हाला माहीतच आहे. फायदा नोकरीत प्रगती, मान सन्मान व स्थैर्य मिळतं. नंबर 13, तुमचा मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही आहे का? मग गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटोपुढे गोड नैवेद्य, बत्ताशी किंवा मग साखर ठेवा आणि ओम श्री स्वामी समर्थ असं 21 वेळा म्हणा आणि नंतर मग तो नैवेद्य मुलाला किंवा मुलीला खायला द्या. याचा फायदा स्वभाव मवळ होतो, घराचं ऐकायला लागतो. नंबर 14, घरात नेहमी आजारपण असतं ना, तर गुरुवारी स्वामींच्या चरणी गंगाजल अर्पण करून नामजप करा. ते पाणी घरातील सर्वांना पाजावं. याचा फायदा आजार कमी होतात आणि आरोग्य सुधारतं. नंबर 15, संसार सुखाचा व्हावा यासाठी गुरुवारी नवरा बायकोने मिळून स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा आणि हातात हात घेऊन 11 वेळा नामजप करावा. याचा फायदा संसारातील कटुता कमी होते आणि प्रेम वाढते. नंबर 16, अखंड सौभाग्य मिळण्यासाठी गुरुवारी स्त्रियांनी स्वामींना हळद कुंकवाचा नैवेद्य अर्पण करून ओम श्री स्वामी समर्थ असा मंत्रजप 108 वेळा करावा. याचा फायदा पतीचे दीर्घायुष्य, सौभाग्याची वृद्धी होते. नंबर 17, कामात यश मिळण्यासाठी गुरुवारी सकाळी स्वामींच्या चरणी पिवळं फूल अर्पण करा आणि 21 वेळा प्रार्थना करा, स्वामी माझ्या कामात यश द्या, माझ्या प्रत्येक कार्यात यश द्या. याचा फायदा नोकरी, व्यवसाय, शिक्षणात प्रगती व अडथळ्यांचा नाश होतो. हे सर्व उपाय दर गुरुवारी केल्यास जास्त फलदायी मानले जातात. फक्त श्रद्धेने करावे. नंबर 18, घरात कर्जाचा भार आहे का? गुरुवारी स्वामींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य द्या व ओम श्री स्वामी समर्थ असं 51 वेळा म्हणा. याचा फायदा कर्ज कमी होऊ लागतं आणि पैशाची आवक वाढते. नंबर 19, मुलं अभ्यासात लक्ष देत नाही आहेत का? मग स्वामींच्या फोटोपुढे पांढरी फुलं अर्पण करा की आणि मुलांचं नाव मनात घेत स्वामींचा जप करा. याचा फायदा बुद्धी तीक्ष्ण होते, अभ्यासाची आवडसुद्धा निर्माण होते. नंबर 20, घरात नेहमी भांडणं होतात का? तर दर गुरुवारी संध्याकाळी स्वामींना तुपाचा दिवा व सुगंधी अगरबत्ती अर्पण करा. याचा फायदा घरातील वाद कमी होतात, प्रेम व शांतता वाढतं. नंबर 21, व्यवसाय किंवा मग दुकानात तोटा होतो आहे का तुम्हाला? तर दर गुरुवारी दुकानात स्वामींचा फोटो ठेवून गंगाजल शिंपडा व 21 वेळा नामजप करा. स्वामींचा फोटो आधी स्वच्छ पुसायचा. याचा फायदा व्यापार वाढतो आणि ग्राहक आकर्षित होतात. नंबर 22, मनशांती हवी आहे का? तर मग पहाटे गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करावं, गोड नैवेद्य द्या स्वामींना. याने मन शांत होतं आणि चिंता कमी होते. नंबर 23, लग्नात अडथळे येत आहेत का? मग स्वामींच्या चरणी पिवळ्या चनाडाळीचा हार अर्पण करून प्रार्थना करा. याचा फायदा योग्य जोडीदार तुम्हाला लवकरात लवकर मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.